तर मंडळी, सर्वात आधी हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज हनुमान जयंतीनिमित्त मी हनुमानाला आवडती अशी गव्हाची खीर बनवली आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. आदल्या दिवशी रात्रीच मी एक वाटीभर गहू असतात ना, ते स्वच्छ धुवून घेतले होते. 2 ते 3 वेळा छान असे निवडून घेऊन धुवायचे आहेत आणि आपल्याला चांगल्या पाण्यामध्ये भिजत घालून याला रात्रभर असंच ठेवायचे. गव्हावरती 2 बोट पाणी येईल इतपत पाणी घालून मी झाकण ठेवून याला रात्रभर भिजत ठेवलं होतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता, अगदी मस्त टम्म फुगले होते गहू. अगदी अशीच फुगले पाहिजेत, म्हणजे खीर आहे ती पटकन शिजते. आता आपल्याला हे पाण्यातून व्यवस्थित निथळवून घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी मिक्सर चालू बंद करत याला छान असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पेस्ट करायची नाही आणि खूप जास्त मोठे मोठेही दाणे ठेवायचे नाहीत, नाही तर खिरीमध्ये ते छान लागत नाहीत. काहीसे असे वाटून घ्यायचे आहेत, बघू शकता अगदी रवाळ. तर मी व्यवस्थित याला वाटून घेतलं होतं. आता छान याला शिजवून घेऊया. त्यासाठी कुकर घेतलाय. जर बाहेर शिजवायचे झाले ना तर फार वेळ लागतो. कुकरमध्ये अगदी 3 शिट्यांमध्ये सहज शिजले जातात. हे सगळे जे गहू आहेत ना ते मी ॲड केलेत कुकरमध्ये आणि 2 मग सारखं पाणी याच्यामध्ये घातलंय आणि झाकण लावून आपल्याला याच्यात 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त यासाठी घालायचं कारण गहू नंतर सुद्धा आपण व्यवस्थित ते खिरीमध्ये शिजवणार आहोत यासाठी. ते इथे बघू शकता मस्त असे हे गहू शिजले गेलेले आहेत. व्यवस्थित यांना 2 ते 3 मिनिट घोटून घ्यायचे, म्हणजे एकजीव होतात. आता छान असं घोटून घेऊन मी यांना बाजूला ठेवले. आता आपण खीर करून घेऊया. त्यासाठी खोलगट अशी कढई घेतली मी. कढईमध्ये आपल्याला तूप घालायचे. मोठे 2 चमचे भरून इथे मी तूप घेतलेलं आहे. हे घरी बनवलेलंच तूप आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मार्केटचं वापरलात तरी चालेल. छान असं तूप बारीक गॅसवरती तापू द्यायचं. तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते. थोडे काजू आणि बदाम. तुम्हाला हवेत ते ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. तूप आहे ते छान तापलं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत यांना परतून घ्यायचं आहे, म्हणजे खिरीमध्ये ते मस्त कुरकुरीत लागतात. ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपावरती छान परतून झाले ना की शिजवून घेतलेले गहू आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, या कन्सिस्टन्सीचे हे पाहिजेत, नाहीतर नंतर खीर आहे ते एकदम घट्ट होते. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पाण्याचं प्रमाण आहे ते थोडं जास्त ठेवायचं आहे. छान असं याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे तुपावरती छान गव्हाला परतून घ्यायचं आहे, म्हणजे चव खूप छान येते. आता मी ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काही असे काप ॲड केले. तुम्हाला जर सुकं खोबरं ॲड करायचं असेल ना ते ड्रायफ्रूट्स बरोबर तुपावरती परतून घ्या आणि जर ओलं खोबरं असेल तर ते असे गहू शिजताना घालायचे. आता छान असं सगळं शिजत आलं ना की अगदी चिमूटभर मीठ याच्यामध्ये घालायचे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ असू दे अगदी चिमूटभर मीठ घातलं ना तर त्याची चव अगदी डबल होते. त्यामुळे सगळं छान मिक्स करून घेतलं ना की याच्यामध्ये गूळ घालायचं आहे अगदी बारीक किसून. जेवढे गहू आपण घेतले होते ना त्याच वाटीने डबल आपल्याला गूळ घ्यायचं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. याने खीर आहे ते अगदी योग्य चवीची तयार होते. छान असं मिक्स करून घ्यायचं. गूळ आहे तो पूर्ण विरघळून गुळामध्ये गहू आहेत ते शिजले गेले पाहिजेत. इथपर्यंत याला आपल्याला 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती असं घोटत घोटत शिजवून घ्यायचं आहे. ह्या खिरीला थोडा वेळ लागतो, पण तयार झाली ना खरंच खूप अप्रतिम लागते. गव्हाची खीर कुणाकुणाची आवडीची आहे मला नक्की कमेंट करून सांगा. इथे आपली बऱ्यापैकी खीर आहे ती शिजली गेली होती. तर लास्टला याच्यामध्ये आपल्याला ना वेलची जायफळची पावडर घालायची आहे, जे मी साखरेबरोबर करून ठेवते, म्हणजे अगदी पटकन मिळते ती, आपल्याला घाई होत नाही. सगळं छान मिक्स करून घेतलं ना की गॅस आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. खिरीची कन्सिस्टन्सी आहे ती एकदा बघून घ्या, म्हणजे गार झाली ना की याच्याहून घट्ट होते ती, त्यामुळे या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची आणि गॅस बंद करून उकळून गार केलेलं किंवा उकळतं दूध घातलात तरी चालेल, पण कच्चं दूध याच्यामध्ये घालायचं नाही, नाही तर खीर आहे ती खराब होण्याची शक्यता असते. दूध याच्यामध्ये पेलाभर सारखं मी ॲड केलं आहे. याने कलरही छान येतो आणि खिरीची चव आहे ती अगदी डबल होते. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे. मी बाउलमध्ये काढून घेते. हनुमान जयंतीला तुमच्याकडे कोणत्या पदार्थाचा प्रसाद केला जातो मला नक्की कमेंट करून सांगा. आता ही सगळी खीर आहे ती मी बाउलमध्ये काढून घेतली आणि वरती थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत ना त्याने त्याला गार्निश केले. तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याला गार्निश करू शकता. घरच्या देवाला आधी नैवेद्य दाखवला आणि आमच्या घराजवळ जे मंदिर आहे ना मारुतीचं मंदिर, त्या मंदिरामध्ये मी हा प्रसाद घेऊन गेले होते. आधी मूर्तीसमोर व्यवस्थित प्रसाद ठेवला, जी क्लिप मी सुरुवातीलाच तुमच्यासोबत शेअर केले, आणि तिथे आलेल्या भक्तांमध्ये हा प्रसाद वाटला. अगदी मन प्रसन्न झालं.
तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी हा ब्लॉग आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.